नमस्कार, आपण पाहत आहोत महाराष्ट्र भूमी न्यूज चॅनल। मी साहिल दुबे। आज आपण एक ठिकाणी उभा आहे भगत परिवार सोबत। दरवर्षी बाप्पाला आणते आणि कसं प्रमाणे भक्ती करत आहे। दादा काय म्हणणार आपण? सगळ्यात प्रथम सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आमचं हे 4थं वर्ष आहे। हर वर्षीप्रमाणे गणपती आपण सेवा करतात का, काय भाव असतो आपला? आमची श्रद्धा बाबा सगळे आम्ही एकत्र मिळून गणपती हा बसवला जातो आणि घरामध्ये एक चांगलं वातावरण असतं गणपतीचं। आणि आमच्याकडे गौरी पण असतात। गौरीचं पण आजच विसर्जन असतं आमच्याकडे। पण आता मीराबंदर शहरात चाललेलं आहे जे बाप्पाच्या आपण घरी आणतात 1.5 दिवस 3 दिवस 5 दिवस किंवा 7 दिवस, पण नंतर आता जे आपण विसर्जन करत आहोत ते विसर्जन अधिक चांगली पद्धतीने होत नाहीये। म्हणजे ते पॉट बांधलेलं आहे, मग ते आपण विसर्जन केल्यानंतर आपण ते पॉटला टाकतो, मग ते लोक आपल्या गेल्यानंतर ती मूर्ती काढून पाठी फेकतात। मग आपलं काय बोलणार, कसं म्हणणं आपलं त्याबद्दल? आमचं तर ह्याच्याबद्दल निषेध आहे, कारण की हे तलावामध्ये विसर्जन गणपती झालं पाहिजे, पण हे विसर्जन हे यांनी कृत्रिम पद्धतीने केलेलं आहे, चुकीचं आहे। आमचा ह्याच्याबद्दल निषेध आहे। एवढं भक्ती आपण करतात, एवढं दिवस देवाची, आणि त्याच्यानंतर आपण असं बघतो की जे विसर्जन होत आहेत ते चांगली पद्धतीने होतं। काय म्हणणार आपला, काय म्हणणं आहे? आता मी बघितलं इकडे शिवार गार्डन मध्ये त्यांनी 3 पॉट बनवलेले, ते पॉटच बोलता येईल, कारण की ते बाजूला तलावाजून सुद्धा त्याला कोणी का पॉट बनवले मला माहित नाही, पण त्याची अवस्था बघितली तर असं वाटतं की ते आस्था नाही, ती म्हणजे बोलतात ना की आस्थेच्या विरुद्ध चाललेलं आहे सगळं। कारण की ते गणपतीचं विसर्जन कसं करावं, गणपतीला 3दा आपल्याला पाण्यामध्ये म्हणजे घोळवावं लागतं आणि त्याच्यानंतर गणपतीचं विसर्जन करावं लागतं। हे ते फक्त एकदाच घोळवतात आणि ते काय त्याचा काय हार पण नसतो आणि ते डायरेक्टली पाठीमागे टाकून देतात। तर हे म्हणजे बोलतात की सरकार आहे की हिंदुत्वाचा हा प्रकार चाललाय, पण हा हिंदुत्वाचा प्रकार नाहीये, हा वेगळाच काहीतरी प्रकार चालू आहे। म्हणजे आपण हिंदूत बोलणार, मग हिंदू लोकांना हिंदूच्या हातातच हे सर्व होत आहे, ते मोठीचे महत्व आहे। आणि नंतर आता आपण बऱ्याच ठिकाणी पावलं की म्हणजे भगवानचे ते हात पेर म्हणजे सून ते लोकांच फेकतात, ते म्हणजे दिसायला बरं नाही वाटत। आणि करणारे माणूस पण हिंदू आहे। हा बरोबर, करणारे माणूस पण हिंदू आहे। मग तुम्ही हिंदू करू नका, तुमच्या स्वतःमध्ये आस्था नसेल आणि तुम्ही दुनिया म्हणजे पब्लिकांना तुम्ही काय दाखवता हे तुम्हालाच जर कळत नसेल तर मग तुम्ही बोलू नका, असं माझं मत आहे। बरोबर, आपण काय म्हणणार, जे पालिका आहे, जे प्रशासन आहे, सर्व त्यांच्या हातातच, आणि खर्च पण भरपूर करत, असं नाही की खर्च नाहीये, हे पॉटला भरपूर खर्च केलेले आहे लोकांनी, एवढा खर्च करून पण चांगल्या पद्धतीने देवाच्या जे विसर्जन नाही होत। आपण काय म्हणणार मनपाला? मनपा म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका मला वाटतं रिचेस्ट महानगरपालिका आहे, कारण की ह्याच्यामध्ये त्यांचे मी असंच नाही बोलत की तुमचं पॉटचाच विषय नाही, काय काय अनेक विषय आहेत की रोडचं मी स्वतः ऑफिसला जाताना बघतो तिकडे सगळे खड्डे पडलेले असतात, पण ह्यांच्याकडे एवढा फंड असतो, तो फंड तुम्ही व्यवस्थित मार्गाने लावा। तुम्ही थोडंफार म्हणजे बोलता ना की तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही तुम्ही बोलता की बाबा हे असं पाहिजे तर तसं पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांवरती आरोप करता, तुम्ही स्वतः काय करता त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्या। म्हणजे टॅक्सपेयर जनता ते जे रोडची परिस्थिती आहे ते खराब आहे, पण आता महत्वाची गोष्ट आहे की पालिकांनी जे देवाला पण नाही सोडला, हा बरोबर, देवासाठी पण यांनी काय चांगली बंदोबस्त नाही केलंय, खरंय ते करते, खरंय। म्हणजे देवासाठी काहीतरी म्हणजे एवढं देव कुठे साधू कुठला आणतात, कुठं त्याच्यावरती एवढा 60-70 लाख रुपये स्पेंड करतात। आता आपल्याला मला माहित नाही, पण हे असे कुठले भागेश्वर बाबा त्या दिवशी बोलत होते की मी 50 लाख रुपये आणि हे आणि ते आणि असं चाललेलं आहे। मग यार हे काय चाललंय काय माहित नाही, म्हणजे असं नेमकी देव आहे की आस्था आहे की नास्ता आहे, असं प्रकार चाललाय असं मला। काय म्हणणार आपला काय भाव आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा जे पण काय करायचं असेल व्यवस्थित करावं, की म्हणजे गणपतीची जरी मूर्ती विसर्जन करायची असेल तुम्हाला तर तलावातच करावे, कारण त्याच्यामुळे कसं होतं की तलावात काय कोण जात नाहीये, पोहत बिवत बसत नाही, पावित्र म्हणजे ते व्यवस्थितच राहणार। म्हणजे एवढा टाइम ठेवला पाहिजे की जेपर्यंत मूर्ती जी आहे ती परवा मेल्ट व्हायला पाहिजे।
पूर्ण मेल्ट झाली तर ते कसं मेल्ट झाली तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि जरी घरात जरी केली आपण मातीची मूर्ती ड्रमामध्ये विसर्जन जरी केली तर ते माती जी असेल ती आपण ह्याच्यामध्ये झाडांमध्ये वगैरे टाकून हे करू शकतो आपण. नाही तर आता काय होतंय की पाय नाही तुडवा तुडवी करतायत. गणपतीचं विसर्जन करताना पायाखाली गणपती येतात, हे चांगलं वाटत नाहीये ना ते. हेच माझं म्हणणं आहे बस. त्याचा काय म्हणणार आपण, काय म्हणणार, कसं आपण बघतोय म्हणजे जे देवासोबत आता होत आहे शहरामध्ये, काय म्हणणार आपण? नैसर्गिकरित्या केलेलं चांगलं आहे. कृत्रिम तलावात काय बरोबर नसतंय. नैसर्गिक तलावात केलेलं आपलं गणपती विसर्जन चांगलं होतंय. म्हणजे जे पॉटचा कॉन्सेप्ट तर आता आलेलं, पहिला असं होत नाही. म्हणजे ते पहिला तलावला होत होतं, तलावाचं होतं ते एकदम व्यवस्थित होतं. आणि आता हे सगळं एवढं विटंबन आहे की त्या मूर्त्या त्यांनी असं बाजूला असं साईडला त्यांनी हे ठेवलेलं आहे गार्डनच्या बाजूला. गार्डनच्या बाजूला त्यांनी अशी गाडी टेम्पो ठेवले, बाहेर पोलीस सिक्युरिटी. असं काय मला समजत नाही, काय काळाबाजार. माझं हे म्हणणं आहे की माझं कमिशनरला हेच म्हणणं आहे की कृत्रिम तलावापेक्षा तलावामध्ये मूर्त्या विसर्जन झाल्या पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. म्हणजे गेल्या वर्षापासून असं दरवर्षीप्रमाणे जसं होतं ते त्याप्रमाणे दरवर्षी झालंच पाहिजे. धन्यवाद. हे भक्त परिवार आहे, त्यांचं म्हणणं आहे की व्यवस्थित गणपतीचं जे विसर्जन आहे ते व्हायला पाहिजे. आणि पूर्ण मीरा भाईंदर आता विरोध करत आहे. जे विसर्जन जे पद्धतीने होत आहे सर्वांचाहीच विरोध आहे. पालिकेला हे वर्षी, आता तर हे वर्षी लोक सहित आहे याला, पण गेल्या वर्षी जे आहे पालिकेला काहीतरी चांगला करायला पाहिजे. MB न्यूज, मीरा रोड.